प्रधानमंत्री पीक विमा योजनेला यंदा राज्यातील शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। 2026 खरीप हंगामातील नोंदणीची आकडेवारी पाहिली तर राज्यामध्ये केवळ 48% पीक विमा नोंदणी झाल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय। पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। पीक विमा नोंदणीला शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद। राज्यात 48% शेतकऱ्यांकडून विम्याची नोंद। खरीप हंगाम म्हटलं की अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटांचा धोका आलाच। या संकटात पिकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी पीक विमा महत्त्वाचा मानला जातो। मात्र यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचं समोर आलंय। सोयाबीन सारख्या क्षेत्र विम्याला किंवा पिकाला संरक्षित म्हणून पीक विमा भरावा लागतो। हा झाला शेतकऱ्यांचा वाटा आणि दोन्ही सरकारचा वाटा आणखी वेगळा। जर अशा परिस्थितीमध्ये यावर्षीची परिस्थिती आपण बघितली तर पाऊस नाहीये आणि दुबार पेरणी काही भागामध्ये करण्याची शेतकऱ्यांना वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीत हा अतिरिक्त खर्च आणि परत विम्याची शाश्वती नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली दिसते। राज्यातील नोंदणी आहे 48%, नांदेड 19.98%, बीड 10.99%, जळगाव 9.66%, परभणी 6.22%, लातूर 6.38%, हिंगोली 8.99%, अहमदनगर 8.56%, छत्रपती संभाजीनगर 8.49%, धाराशिव 15.30%। विभागनिहाय आकडेवारी पाहिली तर कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची आकडेवारी उपलब्ध आहे। अनेक जिल्ह्यात विमा संरक्षित क्षेत्र आणि एकूण विमा अर्ज यामध्ये मोठी तफावत दिसून येते आहे। त्यामुळे पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद का कमी झाला हा प्रश्न उपस्थित होतोय। कोकण विभाग पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। नाशिक विभाग नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव। पुणे विभाग पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर। छत्रपती संभाजीनगर विभाग नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव। अमरावती विभाग अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ। नागपूर विभाग वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। विशेष म्हणजे मराठवाड्यातील नांदेडमध्ये जवळपास 20% नोंदणी दिसत असली तरी लातूर सारख्या जिल्ह्यात हा आकडा अवघा 6.25% आसपास आहे। परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव मध्ये सुद्धा नोंदणी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं चित्र आहे। आम्हाला शासनाने 1 रुपयामध्ये आम्हाला विमा द्यावा हा आमच्या शेतकऱ्याचा पाठपुराव्याची मागणी आहे। आणि आमचे हे तिघर यांनी शासनाने 1 रद्द करावे। आम्हाला एक काय हे आणि 1 रुपया आम्हाला जे भेटायचं नुकसान झालं त्या नुकसानाच्या वेळेस सरकार कधी आपल्या इथं कोणता तलाठी येत नाही, कोणता अधिकारी येत नाही आणि आम्हाला जे कापणीच्या वेळेस पाणी पडतो त्याच्या वेळेस आमच्या तिथं आम्हाला कोणत्या सर्वेला माणूस येत नाही आणि आम्हाला काही याच्यामुळे आता लोक भेटलं बी नाही। आम्हाला याच्यामुळे आम्ही पाठ फिरवली। एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं नुकसान वाढत असताना दुसरीकडे पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं आकडेवारीतून दिसतंय। विमा भरून सुद्धा नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब, पंचनामे आणि क्लेम बाबतच्या तक्रारी यामुळे शेतकरी योजनेपासून दूर जातोय का असा सवाल उपस्थित होतोय। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।